डॉक्टर, वकील, इंजिनियर झालेले आणि साता समुद्रापलीकडे जाऊन झेंडा फडकवलेले आई बापाला न्याय देण्यात असफल ठरतात, असे समाज परिवर्तनकार वसंत हंकारे म्हणाले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 32व्या स्मृती दिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बाप नावाचा माणूस या विषयावर गुंफताना ते बोलत होते. उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते वक्ते हंकारे यांचा सन्मान मोत्यांची माळ आणि सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. पाहूया वसंत हंकारे यांचे बाप नावाचा माणूस या विषयावरील व्याख्यान. हे चालूच राहणार का बाबा? सगळे आता तिथंच बघणार, मला कोण बघतंय? इकडे खुर्ची ठेवून दे रे. ठीक आहे, हा आहे आहे आहे. चला, मी दिसतोय का सगळ्यांना पाठीमागे? मातानो, भगिनीनो, हा इकडच्या खुर्च्या मांडून घ्या, दंगा करायचं नाही, बसून घ्या सगळे लवकर. चला, लहान मुलं काही दिसत नाहीत आज. ठीक आहे, हा जरा दिवा फिरव रे, हे जरा तिकडं फिरव माझ्या डोळ्यावरचे, मला दिसत नाही पुढं काय. माझ्याकडे नको, तिकडे फिरव, नाही इकडे फिरव, इकडे फिरव असा. हा, ऑपरेटर मागे बसल्यामुळे प्रॉब्लेम होतो कधीही वक्त्याला, तो पुढे पाहिजे. आता मला आवाज वाढव सांगायचं झालं तर त्याच्याकडे बघता येत नाही. कुठे आहे रे तो? इकडे येऊन बस. तुझं ते सगळं इथं मांडत जा उद्यापासून. मागे कशाला बसलाय तू? आवाज कमी झाला, मी असं केला, आवाज वाढवायचा असतो. हा, मागं तर मला काय कळणार तू झोपलायस का बायकोचे फोन घेतोयस, काय करतोयस? कसं कळणार मला? तू तिथं बस, खाली बसून घे. मी असं केलं, पळत जाऊन आवाज वाढवायचा. मी जर चुकून इकडे गेलो तर मॉनिटर दोन्ही माझ्याकडे फिरवायचे. आलं लक्षात? चला, झालं का? ए बाबांनो, तुमचं लाईव्ह झालं सगळं? ओके. तिकडं येणाऱ्या मातांनो शांतपणे बसून, हा तुम्ही दोघं का उभा आहे? बसून घ्या. चला, ए काय रे, बस लवकर ये पुढं. मग व्याख्यान सुरू झाले की काय चालायचं नाही तुमचं? लहान मुलांनो, हॅलो, चला मातानो सगळे शांत. तू का फिरतोय तू? बस तिथं, मम्मी जवळ नाही तर पुढे येऊन बस. चल लवकर पुढे ये, पुढे ये. हा, ए तू का फिरायला लागलाय रे? चल बस लवकर. लहान मुलं जे आहेत, शाळेची मुलं आणि मुली, त्यांना व्याख्यानाच्या अगोदर सांगतोय, सुरुवातीचा पहिला नियम मुलांना मुलींना, मी कुठल्याही महाराष्ट्राच्या संस्थेमध्ये शिक्षक नाही. मुलांनो माझ्याकडे लक्ष द्या. कुठल्याही महाराष्ट्राच्या संस्थेमध्ये मी शिक्षक म्हणून कार्यरत नाही, मी शिकवत नाही. शिक्षकांना एक महाराष्ट्र शासनाचा नियम आहे, मुलांना मारायचं नाही. मुलांनी काही केलं मुलांना मारायचं नाही. आणि पालकांनी पण एक स्वयंरचित नियम घातलाय, आमच्या मुलांना मारायचं नाही. त्यातून एखादा माझ्यासारखा शिक्षक खडूस असतो, मुलांना रपाटा देतो, तर पोरानं तुम्ही काय करता? लगेच मम्मीकडे रडत जाता घरी, मम्मी मम्मी मला मारलं. लगेच मम्मी फेरेन लवली लावून पर्स घालून शाळेत हजर. कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला? मी शिक्षक नाही, मला कुणाचा नियम नाही, माझी नोकरी याची मला काळजी नाही. कोणी दंगा केला, मी एका रपाट्यात, मुलांनो चडीवली, एकच रपाटा, दुसरा नाही. आणि आता इथं आलेला आहे ना, या सानिध्यात आलाय ना, मोबाईल वगैरे सगळे पेटवा, जाळा. मध्येच काय करायचं नाही. सगळ्यांचे मोबाईल बंद, शायनिंग कुणी मारायचं नाही. 1 तास आलाय ना, शांत पद्धतीनं हसायचं, मनसोक्त मुक्त व्हायचं, व्यक्त व्हायचं, आनंदात घरी जायचं. इथं येऊन तो मोबाईल, आणि तू आली नाही, मी बसले, तुझी खुर्ची धरली होती आणि तिथं आता तिसरीच बसल्या, आणि तू मला फसवलं.
आलं का लक्षात? त्यातून अगोदर बाहेर यायचं आणि मला आणलंय ना तुमच्यासाठी, पाठीमागच्या लोकांनीच जरा तिथं बघायचं, पुढच्यांनी माझ्याकडे बघायचं. बाई ग, पहिलाच दिवस येऊ बाबा कुठनं आणलाय खडूस. असू दे, सगळ्यांनी एकदम सगळ्यांनी एकदम आनंदात. तिकडच्या खुर्च्या आहेत, ते संयोजक आहेत, खुर्च्या मांडून घे रे सगळ्या, ते एकदम मांडून घ्या तिकडं, आणि येणारे सगळे शांत बसतील, पुढं कोण येणार नाही. आलं का लक्षात? तुमच्या आयुष्यातला 1 तास माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातला 1 तास तुमच्यासाठी. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेली शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवाने शिका, कमवाने शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौ में ना होणे आम्ही विष्णुदास, मौ में ना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाटाळाचे माते हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा, आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण याला मी व्याख्यान म्हणत नाही, कारण पिढ्यानपिढ्या आणि शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, प्रबोधन होत आलं. व्याख्यानातला प्रत्येक शब्द आमच्या कानापर्यंत आला, पण तो कानातूच विरून गेला आणि प्रबोधन झालं, पण आमच्यामध्ये बदल झाला नाही. म्हणून आजचा हा 1 तास प्रबोधनाचा नाही, व्याख्यानाचा नाही, तर आजचा हा 1 तास प्रबोधनाच्या आणि व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात. त्या परिवर्तनाचा हा 1 तास आहे, लक्षात घ्या. आज तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होणार आहे, इथून तुम्ही काही ना काहीतरी घेऊन जाणार आहे. आणि म्हणून सांगतो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला कृतज्ञता काय असते तुमच्या काळजावरती अगोदर मी पेरतो. आई म्हणून तुला कृतज्ञता कळायला हवी, बाप म्हणून तुला कृतज्ञता कळायला हवी. पोरा, ज्या आई बापाच्या पोटी तू जन्म घेतलास, एक मुलगा आणि एक मुलगी म्हणून तुला कृतज्ञता कळायला हवी. म्हणून व्याख्यानाच्या सुरुवातीला मी कृतज्ञता अगोदर काय आहे ती मी सांगतो. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, कृतज्ञतेचा अर्थ असा आहे की ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, छत्रपती शिवाजी राजांचा, किंबहुना बुद्ध, महावीर, कबीर ते अगदी गाडगे बाबा, पुन्हा एकदा ऐका, बुद्ध, महावीर, कबीर ते अगदी गाडगे बाबा इथपर्यंत प्रत्येकांची नावं मी माझ्या मुखातून आपल्या कानापर्यंत पोहोचवली. पण तो जय जयकार हा अंतरंगापासून झाला नाही, आपल्या मुखातून जय जयकार झाला, करायचा म्हणून झाला. मातानो, भगिनीनो आणि माझ्या युवकांनो, मी तुम्हाला सांगतो जय जयकार कसा झाला पाहिजे. बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे. कारण आहे त्याला, कारण
ज्यांचे ज्यांचे मी नावं घेतली ते महामानव, ते महात्मे, ते क्रांतिकारक, ते समाज सुधारक यांनी स्वतःचा चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा आणि मानव जातीचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. हे त्यांचे उपकार आहेत आमच्यावरती. मग यांची नावं जेव्हा आमच्या कानावरती येतील माते, त्यावेळेला आमचं रक्त उसळलं पाहिजे. निदान जय जयकार कसा झाला पाहिजे या देशाचा, या धर्माचा, या राष्ट्राचा कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला या ब्रह्मांडानं, या भगवंतानं दोन हात दिलेले आहेत. या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आणि जय जयकार या राष्ट्राचा जोरात करायचा. चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे, पाठीचा कणा अगदी ताठ पाहिजे. चला, प्रत्येकाने दोन हाताच्या दोन्ही मुठी आपल्या खांद्या. तुम्ही काही स्पेशल लोक आहे? सगळ्यांच्यासाठी नियम आहे, सगळ्यांनी, फक्त कॅमेरामन सोडून. हा चला, कॅमेरा तिकडे फिरव रे. जय जयकार माझ्या मातांचा मला बघायचा आहे जोरात. आणि चेहरा बघा, तुम्हाला सांगतो, आपण आता आशीर्वाद घेऊन आलेलो आहे, समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. आपल्या जिभेवर आता वसंत हंकारे नाही, जे काय आहे ते इथला अध्यात्म आहे, लक्षात घ्या. त्यामुळे माझ्या जिभेला आज धार आले. मी जर चुकून कोणाला शाप दिला, व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आहे. तुम्ही म्हणाल यांना आम्हाला अगोदर का सांगितलं नाही, म्हणून सांगतोय. 20 वर्ष विचार मंचाची सेवा अगदी इथून केले, काळजातून. जर का मी एखाद्याला शाप दिला तर 100% लागतो. आणि आज मला परवानगी मिळालेली आहे, जो कोणी चेहऱ्यावर एक तेज आणून अंतरंगापासून जय जयकार करणार नाही, अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल. पाऊण तासात ते घामानं भिजल. 1 तासात डॉक्टर सांगतील मेजर अटॅक. आमच्या इस्पितळात त्याला घेऊन जाईपर्यंत त्याचा फोटो भिंतीवर. मला मिळालेला जे काय मान सन्मान चिन्ह त्याला श्रद्धांजली म्हणून घालणार आणि पुढच्या कार्यक्रमाला निघून जाणार. जर उद्याचा दिवस बघायचा असेल मातानो आणि पर्स लावून नवऱ्यासमोर जायचं असेल आहो आहो करत, जय जयकार जोरात झाला पाहिजे. माझ्या समोर असं वट वागळासारखं कोणी बसायचं नाही. बघू आज काय सांगतात. वैचारिक इथं काही नाही. आपल्याला काही येत नाही तर आपण तुम्हाला काय शिकवणार आहे? तुम्ही फक्त जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. जोरात जय जयकार झाला पाहिजे. चला आता हात घ्या. बघ 100% आता हात आले. बाई चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला भारत माता के, बोला भारत माता के. आता येणारा 1 तास मातानो असाच जोश पाहिजे. एक चेहऱ्यावरती तेज. आणि खास करून इकडची सगळी माझा माता भगिनी, तुम्ही आता व्याख्यान संपल्यानंतर घरी कसं जायचं? एकदम आनंदानं उड्या मारत जायचं. घरी येताना तुम्ही सांगून आलेला आहात 7ला व्याख्यान सुरू होतंय, 8ला बरोबर संपतंय, 8:30ला मी येते हो, काळजी करू नका, आले आले आपण जेवायचं. पण आता व्याख्यानाची सुरुवातच 8ला झाली आणि मी एकदा इंजन पेटले की 2-2.5 तास थांबत नाही. त्यामुळे घरी जायला 10:30-11 तुला वाजणार आहेत. नवऱ्याचा फोन नक्कीच येणार आहे, तू काळजी करायचं नाही. नवऱ्याचा फोन आला की त्या फोनकडे बघायचंच नाही. आज आला फोन कट करून टाकायचा, अजिबात त्याची काळजी करायची नाही. आणि घरी जाताना कसं जायचं? उड्या मारत जायचं, टना टना टना. नवरा पुढं आला अजिबात भ्यायचं नाही. नवऱ्याकडे बघायचं आणि त्याला म्हणायचं चल बाजू हट हवाने दे, म्हणायचं जरा चल बाजू हट हवाने दे. कारण आज जाताना बाप घेऊन जायचंच आहे, पण बाप घेऊन जात असताना आनंदी जीवन घेऊन जायचं आहे. नवऱ्यासमोर उभं राहायचं, चेहऱ्यावरती एक तेज आलं पाहिजे आणि त्यातून नवरा बाजूला नाही झाला, तुला मी महामंत्र देतो बघ. काय करायचं? हे बघ, केस एवढे भगवंतानं सुंदर रूप कशाला दिलंय तुला? ते काय फक्त बुचडा बांधून त्यात काय पालन करायचंय का? केस सोडायचे, नवऱ्याकडे बघायचं आणि नवऱ्याला म्हणायचं डार्लिंग कम हिअर. डार्लिंग म्हणायचं, मरत नाही सा.
तुम्ही आनंदी जीवन जगत नाही म्हणायचं. नवरा पुढा आला केस गर करून फिरवायचे, दोन त्याच्या नाकात गेले पाहिजेत, उलटच पडलं पाहिजे ते, लक्षात घे. आणि असं करताना तुझी सासू नक्की पुढे येणार. सासू पुढं आली राहिली, नेहमी सारखं नाक मुरडायचं नाही. मला माहित आहे तुझी खोड, सासू आली की अशी करते, नाक मुरडायचं नाही, बोट मुरडायची नाही, सासूकडे बघायचं आणि असं करायचं. आत्या म्हातारीचा मुका घ्यायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घेतला की म्हातारी खालीच बसली पाहिजे, खाली बसली की तिला सोडायचं नाही, लगेच दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा, आत्या करून म्हातारी गडा 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 लोळली पाहिजे. आणि तुझ्या नवऱ्याला म्हणली पाहिजे इकडे ये बाबा, अरे आश्रम मध्ये जाऊन आली नाशिका करायला लागले. तिला सांगायचं, नवऱ्याला सांगायचं, आजपासून माझ्या अंगामध्ये आनंदाचं वारा आलेला आहे, या घरामध्ये आजपासून भांडण होणार नाही, कोणी कोणाचा द्वेष करायचा नाही, सब मंगल है, सब आनंद है. कारण आनंदी जीवन काय असतं, आई काय असतो, बाप काय असतो, आज मला कळालेलं आहे. त्यामुळं घरामध्ये द्वेष नाही पाहिजे, यालाच अध्यात्म म्हणतात. माझ्या महावीरांनी मला तेच सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? जिओ और जीने दो. अगर जीने दो, जर दुसऱ्याला जगवायचं असेल तर पहिले खुद को जीना क्या है याची अगोदर तुम्हाला माहिती झाली पाहिजे. आणि म्हणून सांगतोय माते, तुला का सांगतोय तू आनंदी पाहिजे? कारण लक्षात घे, जर माझी माता आनंदी, घरातली माझी माता आनंदी, तर घरातला प्रत्येक सदस्य, प्रत्येक व्यक्ती आनंदी. घरातली प्रत्येक व्यक्ती आनंदी तर लक्षात घे माझं कुटुंब आनंदी, कुटुंब आनंदी तर गाव आनंदी, गाव आनंदी तर माझं राष्ट्र आनंदी, राष्ट्र आनंदी तर हे विश्व आनंदी, हा धर्म आनंदी. आणि हाच तर अध्यात्माचा गाभा आहे. सब मंगल है, सब आनंद है. म्हणून तुझ्या चेहऱ्यावर तेज पाहिजे बघ माते, तुझ्या चेहऱ्यावर तेज पाहिजे. आलं हसायला, आज आले ना तू, हजारोच्या संख्येने इथं बसलेले आहे ना माझ्या समोर. ए जरा मॉनिटरचा आवाज इकडे कर रे, फिरव मॉनिटर माझ्याकडं आणि जरा आवाज दे. चल हे बघ आले ना, तुम्हाला टाळी द्यायची, पडली तरी चाल त्या खुर्चीत ना, पण तू बिंदास जाताना, इकडची गँग सुद्धा घरी जाताना, घरी गेल्यानंतर एक बायकोनं विचारलं पाहिजे नेमकं गेलता कुठं, एवढं चेहऱ्यावर तेज आलंय कसं. आणि तिनं इकडं फोन केला पाहिजे, वर्षातून एकदा नाही महिन्यातून एकदा असलं व्याख्यान झालं पाहिजे, हे घरी आज आनंदात आलंय, एवढा बदल आज तुमच्यात झाला पाहिजे. याला परिवर्तन म्हणतात. आलं का लक्षात? आणि हे परिवर्तन आज झालं पाहिजे माते, बिंदास. आणि आज ना तुला सांगू का, एकही माझ्या समोर लहान मूल दिसत नाही, मला लय अतिशय आनंद आहे. एक आहे तू लय लहान आहे काय, पहिली दुसरीला आहे काय तू गप. हा बघ, पहिली दुसरीची पोरं माझ्या समोर असली 10-10 हजार लोक अशी मुठीत ठेवतो मी, पण पहिली दुसरीची पोरं बघितली अंग माझं लटलटायला लागतं. कारण हे कार्ट कधी काय करेल ह्याचा अंदाज नसतो बघ. महाराष्ट्रातलं मोठं मोठं वक्त ह्या पोरांनी पळवून घालवलेत. रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं, एक मॅडम आल्या, मला म्हणाल्या सर 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 आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं काय बाई तुझ्यावर अन्याय झाला माते? तर म्हणे तुम्ही 1ली ते 4थीची मुलं व्याख्यानाला बसायचं नाही असं सांगितलेलं आहे. म्हणलं ती खूप दंगा करतात, अजिबात माझ्या पुढं आणायचे नाहीत. म्हणली मग पुढं नाही बसवत, मागं बसवू का? म्हणलं बरं गपचूप मागं बसव, तिथे एक शिक्षक बसवायचा, मुलांनी दंगा केला नाही पाहिजे. आणि व्याख्यान रंगात आलं ना, असाच मी खुर्चीवर उभा होतो आणि त्यातलं एक पहिलीचं कार्ट एवढं वांड होतं, सगळी व्याख्यानात रंगलेत आणि हे कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलंय मला माहित नाही. आणि व्याख्यान जसं रंगलं तसं मागणं मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. 10,000 लोक होती, उडी खाली टाकली, हात लावून बघितलं कुठं काय फाटल्या रे, तर मला म्हणतंय कसं फसवलं थोबाड बोडीन. म्हणलं तुझ एक तर आईच्या मांडीवर बसलं होतं, गोरं गोमटं पोरगं होतं, 4 वर्षाचं पोरगं होतं, माझ्याकडे बघायचं आणि आपल्या आईच्या कानात हळू सांगायचं मम्मी मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. मला एवढा आनंद झाला, म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतोय, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं याच्या घरात कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून हे लेकरू आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा वा वा, आनंद झाला. जरा मिशीला पीळ दिला आणि लेकराकडे बघून म्हणलं काय र वाघा, काय र वाघा म्हणताना त्यानं खालूनच जोरात आरोळी ठोकली. मला म्हणलं ए बॉब्स. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरल्यानंतर मी म्हणलं माते का ग, का तोंड दाबून धरतेस? अगं ते मला बॉब्स म्हणताय, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून ते बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती मला म्हणली दादा गप्प बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1 लिटर पाणी पिलन गप्प बसलो.
त्यामुळं आज अतिशय आनंद होतोय. पहिली ते चौथीचं एकही लेकरू मला दिसत नाही, एक दोन लेकरं आहेत. मातानो, अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, मन मोकळं आज करायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला असं होता कामा नये. म्हणून आज तुला मी सांगतोय बघ, इथं आली ना तू, तर तुला अगोदर हे तू कोण आहे याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. तुझ्या पोटाला आलेलं लेकरू नेमकं कोण आहे याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. आणि माते, म्हणून सांगतोय बघ, आजचं हे व्याख्यान नाही तर आजचं हे परिवर्तन आहे, परिवर्तनाचा एक तास आहे बघ. आणि म्हणून माझ्या लेखीनं पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. वसंत हंकारे आला, पहिलं पुष्प गुंफत असताना फक्त हसून आणि मनोरंजन करून गेला, एवढं होता कामा नाही बघ. मनोरंजनाच्या पुढचा एक पाऊल आहे ज्याला परिवर्तन म्हणतात, आणि ते परिवर्तन आज झालं पाहिजे बघ. पोरी, आज घरी जायचं बघ आणि फक्त आपल्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, तुझं वय कितीही असू दे, तुझं वय कितीही असू दे बघ. हे बघ, तुझं वय 40 वर्ष आहे, तुझं वय 45 वर्ष आहे, तुझं वय 40 वर्ष आहे, तुझं वय 45 वर्ष आहे, तुझं वय 50 वर्ष आहे, तुझं वय 60 वर्ष आहे, तुझं वय 20 वर्ष आहे. हे बघ, घरी जर आई असेल तर जायचं आईकडं आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा बघ. आईला पहिला प्रश्न विचारायचा, आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई, 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं. आई, 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं. आई, मला जन्म देताना आई तुला किती वेदना होत होत्या ग. आई, मला जन्म देताना तुला किती वेदना होत होत्या. ए पोरे, आज घरी जा आणि फक्त तुझ्या आईला एवढा प्रश्न विचार. आईच्या मुखातले शब्द विरून जातील बघ. आईच्या मुखातले शब्द विरून जातील बघ. आई आबोला धरेल बघ. आणि म्हणून पोरी, मी तुला सांगतो बघ, 9 महिने 9 दिवस तुला 9 महिने 9 दिवस तुला उदरामध्ये ठेवलं आणि त्या मातेनं तुला जन्म दिला बघ. या विश्वातल्या कितीतरी मातांनी आपल्या लेकराला जन्म देताना शेवटचा श्वास घेतलेला आहे बघ, शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत मरण यातना त्या मातेला होत असतात. 9 महिने 9 दिवस ती तुला तुझ्या उदरामध्ये ठेवत असते. ज्या क्षणाला ती तुला जन्म देत असते ना ग, त्या क्षणाला तिला अनंत यातना होत असतात. तरी सुद्धा त्या सगळ्या यातना ती सहन करते. कारण पोरा, तुझ्या जन्मामुळं तिला आई पण येणार असतं बघ. तुझ्या जन्मामुळं तिला आई पण येणार असतं. त्या आईपणासाठी ती माऊली अनंत यातना मरण यातना ती सहन करत असते बघ. बघ पोरी, तुझा जन्म झाल्यानंतर तुझ्या गालाचा पहिला मुख आणि पहिला पापा आणि तुझ्या गालाला पहिला स्पर्श जर कोणी केला असेल तर त्या मातेचं नाव आई आहे पोरा. त्या मातेचं नाव आई आहे. आणि हे बघ, तुला हातामध्ये घेतल्यानंतर तुझ्या गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा आई पोरा, आणि हा बाप आज तुझ्या काळजामध्ये पेरणार आहे बघ. 21व्या शतकामध्ये तू जन्म घेतलास, पण ज्या आई बापानं आम्हाला हे विश्व दाखवलं, तो आई बाप तू विसरू लागलास पोरे. म्हणून आलोय बघ, तुझ्या काळजामध्ये बाप पेरायला. वसंत हंकारे आला आणि हसवून गेला, असं होता कामा नाही बघ. हे बघ पोरे, म्हणून तुला तुझी अगोदर ओळख तयार करून देतो बघ. तुझी ओळख तयार करून देतो बघ. पोरी, तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे. पोरी, तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे. हे बघ, पोरी, हे बघ, हातामध्ये पिशवी घेऊन 100-150 वर्षापूर्वी एक माता पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती बघ. हातामध्ये पिशवी घेऊन एक माता पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता. आणि 150-200 वर्षापूर्वी माताने घराच्या बाहेर जायचं
आणि समाज परिवर्तन करायचं हे समाजाला मान्य नव्हतं बाग. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा, तरी सुद्धा ती माता सगळं काही सहन करत होती बाग, सगळं काही सहन करत होती बाग. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती बाग. अंगावरचं लुगडं शेणाने आणि चिखलाने माखलेलं दूर करत होते, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते. जेवढ्या वेदना तिच्या मनाला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीनं वेदना तिच्या शरीराला होत होत्या. तरी सुद्धा सगळं सहन करून ती माता एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून आज इथं लाखो सावित्री आई अशा ताट माननं बसू लागल्या बघ, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या बघ. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस पोरी, तुझं शरीर एवढं स्वस्त नाही. कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, फ्रीज मध्ये भरून ठेवावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावा. पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस पोरी, एवढी स्वस्त नाहीस पोरी. तुझा बाप कोण आहे याची जाणीव तुला आहे का? तुझी आई कोण आहे याची जाणीव तुला आहे का? तू कोणत्या धर्मामध्ये जन्म घेतलायस याची जाणीव तुला आहे का? पोरे, हे बघ, तुला एक दुसरी ओळख तयार करून देतो बघ, तुला एक दुसरी ओळख तयार करून देतो बघ. पोरे, ऐक, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. इथं बसलेल्या प्रत्येक पोरीनं हे ऐकायचं आणि प्रत्येक आईनं आपल्या लेकीला आज जाऊन ठणकावून हे सांगायचं आहे. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. छत्रपती शिवाजी राजे निघून गेले, संभाजी राजांचं बलिदान झालं, राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरी, नाही. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ते तारा राणी म्हणजे पोरी तू आहेस. लक्षात घे, ती तारा राणी म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, तुझ्या आई बापाच्या तोंडावरती तुला थुंकायला लावावं. पोरी, एवढी स्वस्त नाहीस तू. हे बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी. ऐक रे, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय पोरी. तू एक वाघीण आहेस. तुझ्या आई बापाचा शेवटचा श्वास एका वाघासारखा एका वाघिणीसारखा गेला पाहिजे. यालाच अध्यात्म म्हणतात. याच्यासाठीच हे आश्रम आहे, याच्यासाठीच आमचा धर्म आहे. ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला, ज्या आई बापामुळे आम्हाला धर्म मिळाला, ज्या आई बापामुळे आम्हाला राष्ट्र मिळालं, तो आई बाप जर कळत नसेल तर तुझ्या आयुष्याला अर्थ उरणार नाही. पोरा, बापाच्या उंची एवढी उंची झाली, बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला. याचा अर्थ बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. वय वर्ष तुझा 12, 13, 14, 15 तुझ्या तोंडामध्ये सिगारेट काय येतं? कॉलेजला तू काय जातोस? बिअरचे ग्लास हातामध्ये काय घेतोस आणि वाघासारख्या बापाला लाचार करून रस्त्यावरून तू काय फिरवतोस पोरा? पोरा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. 12 वर्षाचा पोरगा, 12 वर्षाचा पोरगा तुझ्या अंतरंगामध्ये, तुझ्या अंतरंगामध्ये काय ऊर्जा याची जाणीव तुला करून देतो बघ. 12 वर्षाचा पोरगा जालियनवाला बागेमध्ये जाता इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो, इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो जालियनवाला बागेमध्ये. 12 वर्षाचा पोरगा जाता बघ. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रत्येक भारतीयाला ते लेकरू बघत असतं बघ. तिथली मोठभर माती हातामध्ये घेतं, तिथली मोठभर माती हातामध्ये घेतं, पळत पळत घरी येतं बघ. आपल्या आई समोर येतं, त्यावेळेला त्याची आई विचारते, बेटे क्या है तेरे मुट्ठी में, कहां से आए हो, ये पसीना कैसा है बेटे, तेरी सांस फूल गई है, तेरे आंखों में अंगार कैसे बेटे, कहां से आए हो. त्यावेळेला ते पोरगा आपल्या हातातली माती आपल्या आईला दाखवत म्हणतं, मा, हे मा,
मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है माँ। अंग्रेजों ने आज गोलीबार किया और मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी मैं लेकर आया हूं और इस मिट्टी का मैं बदला जरूर लूंगा माँ। आणि तेच 12 वर्षाचं पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातं, ज्याचं नाव भगत सिंग आहे। आणि तो भगत सिंग म्हणजे तू आहेस पोरा, तो भगत सिंग म्हणजे तू आहेस रे। तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघानं जन्म घेतलाय पोरा। तुझं आयुष्य म्हणजे मित्रांचे वाढदिवस रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत साजरा करण्यासाठी नाही रे। तुझं आयुष्य तुझं आयुष्य तोंडामध्ये मावा गुटखा सिगारेट आणि दारूचा ग्लास घेऊन जगण्यासाठी नाही रे पोरा। पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। इतिहासावरचं उदाहरण तुला सांगतो बघ। ना इथं कोणी हिंदू आहे, ना इथं कोणी मुसलमान आहे, ना इथं कोणी महार मांग चांबार आहे। हम सब एक है। याची प्रचिती आज तुला आली पाहिजे बघ। नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो वजायानम, नमो लोय सव्व साऊनम, ऐसो पंच नमस्कारो सव्व पाव पणस्तनो मंगलानम च सव्यसिम पडम सम्मा संबुधस्स बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि। कोण होता इथं? हिंदू होता, मुसलमान होता, मांग होता, मार होता, सांबार होता, जैन होता, कोण होता? अरे इथं फक्त एक माणूस होता, माणूस माणूस माणूस। कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। ट्रिबल शार्प करण, बास कमी कर, 1 मिनिटात जा माग। बघ माते तुला सांगतो बघ, ए पोरा, इतिहासाच्या पानावरचं उदाहरण घेऊन मी तुला सांगतो बघ। 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता। इथं प्रत्येकानं ऐकायचंय रे, कान देऊन ऐकायचंय। प्रत्येक शब्द आज तुझ्या कानात नाही तर तुझ्या काळजामध्ये घुसला पाहिजे। पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता। पोरीनो, आज घरी गेल्यानंतर काय करायचं याची जाणीव तुला करून देतो बघ। पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं। आता आम्हाला राजा मिळालेला होता, स्वराज्य मिळालेलं होतं आणि 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता। राजाचा राज्याभिषेक सुरू होता। राजाच्या मस्तकी जिरेटोप होता, कमरेला तलवार होती, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसली होती। आऊ जिजाऊ आणि आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, आपल्या लेकराला डोळं भरून पाहत होती। याच लेकराला मी जन्म दिला आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरू आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलंय। एका आईचा ऊर भरून आला बघ, डोळे भरून आले बघ, मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले। मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले। आणि माझे आऊ जिजाऊ उठल्या बघ, माझे आऊ जिजाऊ उठल्या बघ, उठल्या, आपल्या सिंहासनावरून उठल्या आणि राजांच्या दिशेने धावू लागल्या, राजांच्या दिशेने धावू लागल्या। राजांनी पाहिलं, आऊ साहेब काय करतायत, आऊ साहेब काय करतायत, आऊ साहेब आमच्या दिशेने येत आहेत। राजा उठला, विजय सारखा उठला, सिंहासनावरून खाली आला, धावत 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 आऊ साहेबांच्या जवळ आला। माझा राजा धावत 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 आऊ साहेबांच्या जवळ आला, आऊ साहेबांना मुजरा घातला, आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती माझ्या राजानं ठेवलं। माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत होतं, आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं आणि माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब, आऊ साहेब, आऊ साहेब, आपण काय न केलं आऊ साहेब, आपण काय न केलं आऊ साहेब, आऊ साहेब, आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आपल्यापर्यंत आलो असतो, आऊ साहेब आपण काय न केलं। त्यावेळेला माझी आऊ साहेब राजांना मिठीमध्ये घेते। त्यावेळेला माझी आऊ साहेब राजांना मिठीमध्ये घेते आणि राजांना मिठीमध्ये घेत माझी आऊ साहेब राजांना म्हणते, राजा, राज, एक मागणं आहे राज, मागू का राज, राज एक मागणं आहे राज, मागू का राज। त्यावेळेला माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब, आऊ साहेब, आपण जर आम्हास जन्म दिला नसता, आपण जर आम्हास जन्म दिला नसता आऊ साहेब, आणि आपण जर आमच्यावर संस्कार केले नसते आऊ साहेब, तर हा राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता आऊ साहेब, कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता। आऊ साहेब, हुकुम करा आऊ साहेब, काय हवं आपल्याला आऊ साहेब, हुकुम करा काय हवं आपल्याला आऊ साहेब।
त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांना जवळ घेत, राजांच्या गालावरून हात फिरवत माझे आऊसाहेब राजांना म्हणते, राजा एकच मागणं आहे राज, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा राज, राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा राज. राजानं हंबरडा फोडला, राजानं हंबरडा फोडला आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे आऊसाहेब. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरानो पोरीनो हात जोडून सांगतोय, पाया पडून सांगतो बघ, व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आहे ना आज तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. तुझ्या आईनं तुझ्या बापानं तुला जन्म दिलाय ना, तर आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे बघ. हे बघ स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढी मोठी हो पोरी, एवढी मोठी हो, एवढा मोठा हो पोरा. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, लेकरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे रे लेकरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे पोरा म्हणून सांगतोय बघ, हे बघ जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ. आज घरी जायचं, आज घरी जायचं बघ आणि पहिला प्रश्न आईला करायचा बघ पोरा. हात जोडून सांगतो बघ, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं आयुष्य बघ पोरा. हे बघ तू डॉक्टर झाला, तू इंजिनियर झाला, तू वकील झाला, अरे अवघडातला अवघड गणित तू सोडवू लागला, अवघडातला अवघड फॉर्म्युला तू सोडवू लागला, 100 पैकी 100 मार्क्स तू परीक्षेत मिळवू लागला, पण आई बापाच्या कष्टाला मात्र न्याय देण्यामध्ये तू हे असफल ठरला पोरा. म्हणून सांगतोय हे बघ, प्रत्येक घरामध्ये डॉक्टर नाही घडला तर चालल, नीट ऐकायचं बघ. या अध्यात्माच्या पावन भूमीतून सांगतोय बघ, हे बघ प्रत्येक घरामध्ये डॉक्टर नाही घडला तर चालल, प्रत्येक घरामध्ये इंजिनियर नाही घडला तरी चालल, पण प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं पोरग चारित्र्यवान माणूस घडलाच पाहिजे. लक्षात ठेव माते, प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेल्या पोराला आई कळाली पाहिजे, जन्माला आलेल्या पोराला बाप कळाला पाहिजे, त्याचं आयुष्य काय आहे हे कळालं पाहिजे. हे बघ म्हणून पोरीनं आणि पोरानं आज घरी जायचं ना आईला दुसरा प्रश्न करायचा बघ. हे बघ का दुसरा प्रश्न करायचा त्याचं कारण सांगतो बघ. हे बघ लग्नानंतर एखादं वर्ष फक्त ती तुझ्यासाठी जगले पोरा. या परिवर्तनातलं प्रत्येक वाक्य आणि वाक्य फक्त पुस्तकातलं नाही, लाखो लेकरांच्या लाखो आयांच्या डोळ्यामध्ये नजरेमध्ये नजर घातल्यानंतर मिळालेलं हे बघ हे सार तुला देतोय बघ. लग्नानंतर एखादं वर्ष फक्त ती माऊली जगली बघ, आणि जसा तुझा जन्म झाला तिनं तिच्या सुखांना आग लावली, ती फक्त तुझ्या सुखासाठी जगू लागली बघ पोरा. ही माऊली कधी आम्हाला कळाली नाही, आणि त्या माऊलीच्या खांद्याला खांदा लावून आधार देणारा तो बाप कधी आम्हाला कळाला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आज जायचं ना आईला विचारायचं, आई 25 वर्षापूर्वी आई तू महिन्यातून 4-4 वेळेला तुझ्या माहेरी जात होतीस. या आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, माहेरचं घर तुझं बघायला. ही आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू जात होतीस बघ आई. ही आई माझं वय त्यावेळेला 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती घेत होतीस, मला सुद्धा अंगा खांद्यावरती घेत होतीस आणि मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझं आजोळचं घर मला दाखवण्यासाठी आई तू मला सुद्धा घेऊन जात होतीस आई. पण आई
आता 25 वर्ष उलटून गेली, तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई, का? ए पोरी, एवढा प्रश्न तू तुझ्या आईला फक्त विचार पोरी. एवढा प्रश्न फक्त तू तुझ्या आईला विचार. हे बघ, तुझी आई हंबरडा फोडून रडेल आणि तुझ्या गळ्यात पडून तुला म्हणेल, खराय पोरी, खराय. ए पोरी, खराय पोरी. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. ज्या घरामध्ये मी फुलपाखरासारखी बागडत होते त्या घराला बघायला महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती घेत होते, तुला सुद्धा खेळवत खेळवत माझ्या माहेरी घेऊन जात होते. तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी तुला सुद्धा घेऊन जात होते पोरी. पण आता 25 वर्षानंतर वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही ग पोरी, नाही जात ग पोरी. हे पोरी, 25 वर्षापूर्वी जेव्हा एसटीतून मी उतरत होते, 25 वर्षापूर्वी जेव्हा मी एसटीतून उतरत होते, घराच्या दिशेनं मी धावत होते बघ. कधी एकदाची आई समोर येते ना आईच्या गळ्यामध्ये मी पडते, कधी एकदाचा बाप माझ्या समोर येतोय आणि बापाच्या गळ्यामध्ये मी पडते, कधी एकदाचा माझा भाऊ समोर येतोय आणि त्याच्या गालावरून हात फिरवत मी त्याला मिठी मारते, कधी एकदाची घरामध्ये प्रवेश करते आणि ज्या वस्तूंना घेऊन मी लहानपणी खेळत होते त्या वस्तूंना पुन्हा एकदा कधी हातामध्ये घेते. म्हणून एसटीतून जशी उतरत होते घराच्या दिशेनं मी धावत होते बघ. जसं घर जवळ यायचं हरणासारखी मी पावलं उचलत होती, जसं घर जवळ यायचं हरणासारखी पावलं मी उचलत होते आणि माझं घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये भरत होतं बघ. माझं घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये भरत होतं आणि घराच्या अगोदर मला घराचं अंगण दिसत होतं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होतं पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होतं पोरी. आणि अंगणात बापाचं चप्पल बघितलं की मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण तसंच गेलं होतं ग. सकाळी शाळेला जायची आणि तिन्ही सांजला जेव्हा शाळेवरून मी परत यायची आणि अंगणात जेव्हा बापाचं चप्पल बघायची घरातच पळत जायची. आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा आबा उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. आबा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा, पोरी सकाळी शाळेला गेलेस, आत्ता आलेस, भूक लागली असेल, काहीतरी खाऊन घे, उद्या येतो की मी शाळेला, तुला काय पाहिजे ते मी देतो की. अगं मी आहे ना अजून जीवन. ए पोरी, लग्नानंतर सासरी आले, घराची आठवण आली की मी माझ्या माहेरी जात होती बघ, हरणासारखे पावलं उचलत होती बघ. घर माझ्या नजरेच्या टप्प्यात भरायचं, घराच्या अगोदर घराचं अंगण आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि मग मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप माझ्या कानामध्ये अगोदर मला विचारायचा, पोरी कशी आहेस ग पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग. त्यावेळेला मी माझ्या आबाला कानात सांगायचे, आबा सगळं काय ठीक आहे आबा, सगळं काय ठीक आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातून माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलीस का ग, पोर आले की ग आपली. मग जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. पाण्याच्या तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडं टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी जरा गाल पुढं कर की ग, हे पोरी जरा गाल पुढं कर की. आणि गाल पुढं केल्यानंतर आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची, कडा 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 आपल्या कपाळावर मोडायची आणि मला म्हणायची, पोरी चल की ग घरात.
25 वर्षानंतर आता जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना ग पुरी, ए पुरी, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पुरी, ए पुरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. ए पुरी, 25 वर्षानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. ए पोरी, आणि अंगणातून जरी मी हाक दिली, अंगणातून जरी मी हाक दिली आबा, तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता घेत नाही पोरी, आणि माझ्या कानामध्ये मला आता विचारत नाही पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस ग. माझा बाप आता अंगणातून माझ्या आईला हाक देत नाही बघ. आईच्या हातातला तो तांब्या आता मला दिसत नाही बघ. आईच्या हातातला तो तांब्या आता मला दिसत नाही. आईच्या हातातला भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि आईची आता आठी बोट माझ्या गालावरून फिरत नाहीत पोरी, माझ्या गालावरून फिरत नाही. ए पोरी, 2 पावलं उचलून घरात प्रवेश केला की भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो. काळीज माझं चर्र करत पोरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं चप्पल घेऊन नवीन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा शर्ट नवीन घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना बापाला एखादा घास या हातानं भरवला असता तर किती बरं झालं असतं. पोरी, आज लाखो रुपये माझ्याकडे आहेत ग पोरी, आज लाखो रुपये माझ्याकडे आहेत ग पोरी. अखंड शहराला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते बघ पोरी. ए पोरी, अखंड शहराला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते बघ पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ जर मी धरला तर फोटोतून आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस ग. फोटोतला बाप खाली येऊन आता मला मिठीमध्ये नाही घेणार. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. जेव्हा नात्यातला श्वास निघून जातो तेव्हा आम्हाला नात्याची किंमत कळते, तेव्हा आम्हाला आई कळते, तेव्हा आम्हाला बाप कळतो. पाक पोरे, पोरा, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, फोटोवरचा बाप खाली येऊन तुला कधीच मिठीत नाही घेणार. फोटो मधली आई तुझ्या गालावरून हात फिरवून आपल्या कपाळावर कडा कडा नाही मोडणार पोरी. हे बाप, आज माझ्या मुखातून आमचे स्वामी महाराज बोलतायत असं समज. उद्या तू डॉक्टर होशील, उद्या तू इंजिनियर होशील, उद्या तू वकील होशील, उद्या तू लाखो करोडो रुपये कमावशील. पण पोरी, ते लाखो करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी जाऊन ओतलेस, त्या शिर्डी बाबाच्या साई बाबाच्या चरणावर जरी जाऊन ओतलेस तर तो तिरुपती तो
तो शिर्डीचा साईबाबा तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार बघ पोरी, तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून पोरी तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. आणि तुझ्या आयुष्यामध्ये एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरी. आणि तुझ्या आयुष्यामध्ये एकच मंदिर आहे, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे पोरी, ज्या मंदिराचं नाव कॉलेज आहे पोरी. ए पोरी, तिरुपतीला काय जातीस, उपवास काय धरतीस, ढोंग काय करतीस पोरे? घरातला देव आई आणि बाप तुला कळाला नाही, त्या मंदिरातला देव तुला कसा पावल पोरी, कसा पावल पोरी. ए पोरी, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे, देवळातला देव मेला. घरातला आई बाप तुला कळाला नाही आणि तो गाभाऱ्यातला तो दगड काय बाहेर येऊन तुला आशीर्वाद देणार ग पुरी. हे पुरी, हे बाग, ज्या आई बापामुळे आम्हाला हे शरीर मिळालं, त्या आई बापा समोर फक्त ओंजळ करून आयुष्यभर आम्ही भीक मागितली, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. का देत नाहीस? काही उपकार करतेस का? मग जन्माला घालून उपकार केला का? मग आम्हाला जन्माला कशाला घातलं? आई बापाला लाचार करतेस ग. आज एक काम कर बघ, उगाच परिवर्तन झालं म्हणत नाही बघ. आज एक काम कर, आई बापामुळे ही ओंजळ मिळाली ना, या ओंजळीमध्ये फक्त 4-5 रुपयाचं खोबरेल तेल घे. या ओंजळीमध्ये फक्त 4-5 रुपयाचं खोबरेल तेल घे. आणि जिथं रात्री बाप झोपलेला असतो तिथं जा. हे बघ, आणि बापाला न सांगता ते हातातलं खोबरेल तेल फक्त बापाच्या डोक्यावर होत आणि तुझ्या हातानं फक्त बापाचं डोकं घासायला सुरुवात कर. बापाच्या डोळ्यामध्ये घळघळ करून पाणी येईल आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल पोरी. तुझ्या आणि तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल. सब मंगल है, सब आनंद है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे पाल पोस के बड़ा किया उस माँ का मंगल हो. पोरी, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी आई तुझ्यासाठी जगत असते ना, रात्री जेव्हा ती बिछाण्यावरती पडते ग, तेव्हा आईच्या पायाजवळ जाऊन बस आणि मम्मी मम्मी म्हणत फक्त आईचं पाय दाबायला घे. झोपलेली आई उठून तुला मिठीमध्ये घेईल आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या आईच्या चेहऱ्यावरती असेल. सब मंगल है, सब आनंद है, सब आनंद है. बघ, तू माझी बहीण आहेस बघ, तू माझी बहीण आहेस, याचा बास कमी कर रे आणि ट्रेबल वाढव आणि पुढचं उद्या सगळा सेटअप पुढे मांडायचा बघ. तुझं लाड झाल्यात अगोदर कर लवकर. ट्रेबल आवाज दे, दे आवाज बरोबर. हा बरोबर आहे. थांब जरा आता. तू पुढे ये, तू भेट नंतर मला. तुझ्यामुळे वाटोळ होत आहे आमचं. इकडे फिराव साऊंड माझ्याकडे. हार्मिंग का देत आहे? उद्या सगळा सेटअप माझ्या डोळ्यात तिथं मांडायचा. तो एवढ्या लांब न वागता येतो तुझ्या साऊंड मुळे. अजून आवाज कमी झाला बघ रे. कोण आहे माग तो करत बसलाय? तुला ऑपरेट करता येत नाही का रे? कर लवकर, नीट कर. हॅलो, नाही आला दुसरा आणू. उगाच काहीतरी आणून भंगार. इथं 1000 लोक जमलेत. हा नीट कर. अजून नाही लागला बघ. हार्मिंग कशाला देत आहे? हे जरा फिरव माझ्याकडे. साऊंड चांगला लागतोय. हा ऐका का माता ना, आता नीट ऐका. इथं उदाहरण देऊन बोलणार मी. प्रत्येक गोष्टीला काय रे बंडल माणूस आहे तो, त्याला नीट सांग, नाही तर मी विदाऊट माईक बोलतो बघ. मला मागपर्यंत जायचं असतंय. ही वायर पण एवढी एवढी घेऊन आलाय. जरा हनुमानच्या शेपटीसारखी लांब पाहिजे का नाही? हे बघ माते, ऐक जरा 1 मिनिट.
तुझ्या पोराला मी छत्रपती शिवाजी राजा म्हणतो, तुझ्या पोराला मी भगवान महावीर म्हणतो, तुझ्या पोराला मी बुद्ध म्हणतो. मग तुझा पोरग तसा आहे का? तू तुमचं पोरग तसं घडवलंय का? आता नीट ऐकायचं, उदाहरण देऊन पटवून देतो बघ. उदाहरणाने सांगतो बघ तुला. इकडे बघ, हे बघ, 9 वर्षाचे संभाजीराजे, 9 वर्षाचे संभाजीराजे होते. नीट ऐक, 9 वर्षाचे संभाजीराजांना आणि छत्रपती शिवाजीराजांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये कैद झाले होते. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ज्यावेळेला छत्रपती शिवाजीराजे आग्र्याला गेले होते, त्यावेळेला आपल्या बापाचं मनगट पकडून 9 वर्षाचं पोरग म्हणतोय, तुझं वय किती आहे? तुझं वय किती आहे? तुझं वय? तुझं का? हा, जोरात बोल घे. तुझं वय किती आहे रे? तू मांडीव बसलेला, तुझं वय किती आहे? तुझं वय किती आहे? हे बघा, वय मी विचारतोय तर 9, 10, 11. एक म्हणते मला माहितच नाही. ही तुमची पोर आहेत, मी काय टेम्पोत घालून आणली नाहीत डेमो द्याला, तुमची आहेत. आता कसं आहे माहिती आहे का? आता नीट ऐकायचं, कारण आपण कसं आहे, आपण वास्तववादी वागताय. आलं लक्षात? जे खरं आहे तेच बोलतून जातो. तुम्हाला आवडलं न आवडलं आपण त्याची काळजी करत नाही. आपला आजपर्यंत रेकॉर्ड आहे, एकदा आपल्याला बोलवलं की त्या शहरात परत आपल्याला बोलवत नाहीत. ह्याला बोलवा, ह्याला 5 स्टार हॉटेलला ठेवा, ह्याच्या शिव्या खावा, ह्याला जाताना पैसे द्या. आपण पण कसं आहे, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड भाड तुका म्हणे सान थोर. जे सत्य आहे ते सांगायला आमचा जन्म आहे. जाऊन विचारा स्वामीजींना. पण आमचं कान सत्य ऐकण्यासाठी तयार नाहीत. 150 टनाचा बंबाटणा जरी असला, त्याला म्हणायचं काय फिटनेस आहे, फुल्लच बघा असं. त्याला जर म्हणलं ना तू काय तुझा काय, त्याला आवडत नाही. तसं तुम्हाला सांगतोय. 9 वर्षाचे संभाजीराजे म्हणजे हे तुमची जी पोरं आता मांडीवर घेऊन बसलाय ना, ही सगळी ही आणल्यात नाही, तेवढेच संभाजीराजे. ज्या वेळेला छत्रपतींना शिवाजीराजांना कैद झाले, त्यावेळेला संभाजीराजे भेले नाहीत. मृत्यूच्या दारात बाप उभा आहे, बापाचा कधी घात होऊ शकतो आणि आपला पण जीवाला धोका आहे. पण 9 वर्षाचे संभाजीराजे महाराष्ट्राच्या मातीतून शेकडो किलोमीटर दूर, तरी सुद्धा छाती वाघासारखी काढून औरंगजेबाच्या दरबारात फिरत होता हे पोरग. आणि एक दिवस औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत. कुस्तीच्या आखाड्यात बसलेले आहेत. आणि तिथं औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में, महाराष्ट्र के मिट्टी में बहुत कसरत करते हो, कुस्तियां खेलते हो. ट्रिबल शार्प करन जरा आवाज दे रे. कुस्तियां खेलते हो, एक कुश्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ, एक कुश्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. 9 वर्षाचं पोरग भीत नाही. 9 वर्षाचं पोरग तालमीतल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालत आणि औरंगजेबाच्या नजरेत नजर घालत उत्तर देत, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीमध्ये नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार आहे वाघ. 9 वर्षाचा बछडा. आहा, आपलं 9 वर्षाचं. खरं बोलायचं जरा इकडे नीट व्हिडिओ पुढनं शूट कर. हा महाराष्ट्राला दाखवायचा आहे मला. आपलं 9 वर्षाचं मोबाईल घेऊन संडासात बसत. मातानो, तू माझी आई आहेस, तू माझी बहीण आहेस. या महाराष्ट्रातली काय काय कार्टी त्या सोशल मीडियावरून माझी आई बहीण काढतात, कारण मी सत्य सांगतो म्हणून. तू माझी बहीण आहेस ना, मी तुला अरे तुरे करणार. तू माझी आई आहेस ना, मी तुला अरे तुरे करणार. सांग, तुझं 9 वर्षाचं पोरग काय करतंय? तुझं 9 वर्षाचं पोरग गेम खेळत बसतंय. तुझं 9 वर्षाचं पोरग संडासात मोबाईल घेऊन बसतंय. मग तुझं पोरग संडासात मोबाईल घेऊन बसतंय, त्या संडासाला मी संडास नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? तुझं पोरग काय तिथं देवपूजेला बसतंय का? मोबाईल घेऊन संडासात बसतंय. नीट ऐक. आणि तिथनं आपल्या मित्राला मेसेज पाठवतंय, शुभ सकाळ. संडासात शुभ सकाळ. आणि आईला लय कौतुक, माझं पोरग एवढं हुशार, मला जे कळत नाही त्याला सगळं मोबाईल मधलं कळतं.
संडासात शुभ सकाळ असतं का मला सांग. आता मी खरं बोललो तर नालायकानो मला शिव्या घालता सोशल मीडियावर. तू संडासात बसलास की 5-5 बादल्या पाणी ओततोयस तरी वास जात नाही. आणि तुझं पोरग म्हणतंय संडासातनं शुभ सकाळ. ते काय चंदन खातय का? का पोरं अशी झाली आमची? कारण आमचं लक्ष नाही. ज्या पोराला ते शुभ सकाळ पाठवतंय ते दुसऱ्या संडासात तिथं मेसेज बघतय, मित्राचा मेसेज आलाय ते पण लिहितय शुभ सकाळ आणि त्याच्या खाली लिहितय काय करतोयस. आता हे कार्ट कशाला सांगताय भोंगळा बसलूया. हे म्हणतय नाश्ता चाललाय का? हे सत्य तुम्हाला ऐकवत नाही होय ग? ए माझी भगिनी आहे, तू माझी आई आहे. या कोवळ्या काळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवलंय. शेकडो महापुरुष कुठं आहेत? इतिहासाच्या पानावर नाही तर तुझ्या पोटाला आलेलं पोर त्याच्या नजरेमध्ये बघ, तिथं छत्रपती आपण ना. तर तू असा वाह्यात गेला नसतास, तुझ्या तोंडामध्ये मावा आला नसता, तुझ्या तोंडामध्ये दारू आली नसती आणि वाघासारख्या बापाला साल्या पोलीस स्टेशनला लाचार केलं नसतंस. तू योग्य वेळी तुझ्या कानाखाली दिली नाही आई बापानं, म्हणून असा वाह्यात झालास. आणि आमच्यासारखी माणसं घरदार सोडून, आमची पोरं बाळ सोडून आम्ही समाजामध्ये फिरतोय तर सोशल मीडियावरती आमची आई बहीण काढताना लाज वाटत नाही का रे? बघ तुला सांगतो बघ, 12 वर्षाचं तुझं पोरग, 15 वर्षाचं तुझं पोरग मित्रांना गोळा करतं आणि पोरींच्याकडे बघत म्हणतंय ती माझी आहे, तो माझा आयटम आहे. ऐकलंस का? तुला ज्या पोराचं कौतुक आहे ना ते पोरग नालायक पोरींच्याकडे बघत म्हणतंय ती माझी आयटम आहे. आणि तुझ्या पोराला अंडरपॅन्ट अजून त्याचा बा घेऊन देतोय. त्याला अंडरपॅन्ट घ्यायची लायकी नाही अजून हरामखोराची. आणि त्या पोरगीला म्हणतोय माझा आयटम आहे. आणि पुरी पण एवढ्या आमच्या वाह्यात झाल्या, बापानं घेऊन दिलेला मोबाईल रात्रीची लाईट घालून आई बाप झोपली की हिचं चादर वरण आतनं मेसेज सुरू झालं बघ, माझं शोणगन माझं पिल्लू ग. तुझं पिल्लू हागराय हागर. तुझ्या पिल्ल्याला अजून अंडरपॅन्ट बा घेऊन देतोय. मग हे वास्तव, हे सत्य सांगताना सोशल मीडियावरती लाईट टोचतं का रे तुम्हाला नालायकानो? वसंत हंकारे, मुक्काम पोस्ट कसबे डिग्रस, तालुका मिरज, जिल्हा सांगली, पिनकोड 416-305. असल हिम्मत तर तिथं यायचं, नाही तर आपला पत्ता द्यायचा. मी तिथं येतो साल्यान तुला विचारतो कानाखाली देऊन. कारण ही माती महावीरांची आहे, ही माती बुद्धांची आहे, ही माती स्वामी विवेकानंदांची आहे. इथं नामर्द जन्माला येत नाही. शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा राजा इथं जन्माला आलेला आहे. आणि इथं 9 वर्षाच्या पोरीवर आज बलात्कार होतो. लाज वाटली पाहिजे आम्हाला. काय आम्ही अध्यात्म शिकलो? कशाला आम्ही उपवास करतो? कशाला आम्ही नकर करतो? हातामध्ये माळ घेऊन उगाच कशाला आम्ही जप करतो? मुखात जप नाही पाहिजे, आचरणामध्ये आणि विचारामध्ये जप पाहिजे. बघ आयुष्य बदलून जाईल बघ. हातामध्ये माळा घेऊन काय फिरते ग तू ढोंगी? नीट ऐकायचं बघ, 2 मिनिटामध्ये सांगतो बघ. हे बघ पोरे, सगळं जग मुठीत घेतलंस बघ. याचा बास कमी करायला सांगा त्याला कोणीतरी. ट्रिबल जरा द्यायला सांग. बेस बेस देऊच नको रे. तू टॉप आहेत का नाही तुझ्याकडे? टॉप नाहीत का? टॉपचा आवाज दे. टॉप कुठं आहे? टॉपचा आवाज दे. बेस का लावू नको. हे बघ पोरे, हा कमी कर. बरोबर, जरा आता हे कर, हार्मिंग देत आहे बघ. मागे एकतर जाऊन बसलायस, घरात बायको माझ्या बोकांडीने तर तू. हॅलो, हे बघ हे सगळंच बदलून टाकलं राव यानं. बेकार माणूस आहे हा. हॅलो हॅलो, अरे हे तर ते हॅलो काय हे अरे तस. हॅलो हॅलो, आई बंद बात केलं. हॅलो, हे बघ पोरी, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ. पण ऐक, 21व्या शतकामध्ये सगळं तुम्ही जग मुठीत घेतलं पोरीनो. फक्त 10 मिनिटं तुझ्या आयुष्याची बस दे. 10 मिनिटं. आजपर्यंत मनोरंजनासाठी तासन तास तू दिलेस बघ.
आणि आई बाप समजावून घेण्यासाठी फक्त 1 तास दे बघ. आयुष्याचं तुझ्या सार्थक होईल बघ. हे बघ, सगळं जग मुठीमध्ये घेतलं तुम्ही पोरीनं, सगळं जग मुठीमध्ये घेतलं बघ पोरीनं तुम्ही. तुझ्या हातामध्ये सोशल मीडिया आला, तुझ्या हातामध्ये मोबाईल सारखं शस्त्र आलं बघ, तुझ्या हातामध्ये इंटरनेट आलं, फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं बघ, इंस्टाग्राम आलं, सगळं जग मुठीमध्ये घेतलंस बघ. 7 समुद्रा पलीकडे काय चाललंय अमेरिकेमध्ये तुला इथं बसून कळतं बघ, सोशल मीडियावरती जातीस बघ, मुंबईमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. हे बघ, पोरी, तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण एखादी जर दुसऱ्या शहरामध्ये असेल तर व्हिडिओ कॉल करतेस बघ, व्हिडिओ कॉल करतेस आणि इथूनच तुझ्या मित्राशी तुझ्या मैत्रिणीशी तासन तास बोलतेस बघ. हे बघ, सगळं जग मुठीमध्ये घेतलंस पोरी तो. सगळं जग मुठीमध्ये घेतलास आणि घेतलं पाहिजे बघ. विज्ञान युगामध्ये तुझा जन्म झालाय, तुझा हक्क काय, सगळं जग मुठीमध्ये तू घेतलंच पाहिजे. पण पोरी, काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. पोरी, सगळं जग तू मुठीत घेतलंस, पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि तो ताप अंगावर काढत तिनं मला सकाळी उठून शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र पोरी तू विसरत चाललीस, ही आई मात्र तू विसरत चाललीस. 102 ताप असतो बघ त्या माऊलीच्या अंगामध्ये, तरी सुद्धा सकाळी उठते, कारण तिच्या डोळ्यासमोर तू येतेस. जर आज मी माझ्या लेकराला डबा नाही करून दिला तर दिवसभर माझं लेकरू दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल. म्हणून 102 ताप अंगावर झेलत ती माऊली आपल्या लेकरासाठी डबा करून देते. ही माऊली मात्र 21व्या शतकात आम्ही विसरत चाललो. काल रात्रभर माझा बाप झोपला नाही, काल रात्रभर माझ्या बापाची कंबर दुखत होती, काल रात्रभर माझ्या बापाचं डोकं दुखत होतं, काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामावर गेला. हा बाप मात्र तुम्ही 21व्या शतकामध्ये पोरानं विसरू लागला. हा बाप मात्र तुम्ही विसरू लागला. आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला पोरा, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं, पण ज्या आई बापानं हे जग आम्हाला दाखवलं त्या आई बापाला मात्र आम्ही पायाखाली घ्यायला लागलो. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, पण आज ही आमचा आई बाप वृद्धाश्रमामध्ये सडू लागला. सणासुदीला कधी गेलं आणि कुठल्या आजीच्या हातात 500 रुपयाची नोट ठेवले तर ती आजी म्हणते, बाळा पैसे नको, माझ्या लेकराला जरा घेऊन येतोस का, माझ्या लेकराला मला डोळं भरून बघायचंय. जे लेकरू क्षणभर लहानपणी माझ्या शिवाय राहत नव्हतं, आता म्हातारपणामध्ये मला ते लेकरू पाहिजे. ते लेकरू घेऊन येतोस का? कुठनं आणू त्या माऊलीचं लेकरू? पोरानो, तुम्हाला अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय माहिती आहे पोरानो? कोणता हिरो कोणत्या हिरोईन बरोबर लग्न करणार हे माहिती आहे पोरानो? कोणत्या हिरोचं कोणत्या हिरोईन बरोबर प्रेम आहे हे माहिती आहे पोरानो? कोणी कसा बॉल टाकला, कोणी किती रना काढल्या हे माहिती आहे पोरानो? पण माझा बाप माझ्यासाठी आयुष्यभर उन्हामध्ये तापला, माझा बाप माझ्यासाठी आयुष्यभर पावसामध्ये भिजला, माझा बाप माझ्यासाठी आयुष्यभर थंडीमध्ये कुडकुडला, माझा बाप माझ्यासाठी नागडा उघडा राहिला पण माझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवला, माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला पण मला 2 वेळचं अन्न रोज त्यानं खायला घातलं. हा बाप मात्र आम्ही विसरत चाललो पोरानो, हा बाप मात्र आम्ही विसरत चाललो. सगळं जग मुठीत घेतलं, पण ज्या आई बापानं जग दाखवलं त्यांच्या वेदना मात्र आज आम्हाला कळाल्या नाहीत. अरे थूक तुझ्या जिंदगीवर, अरे थूक तुझ्या करोडो रुपयावर, अरे थूक तुझ्या ऐश्वर्यावर. अरे ज्या घरामधला आई आणि बाप हसत नाही ते घर घर नसतं र, ते घर नरक आहे बघ, ते घर वाळवंट आहे बघ. बघ म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलंय, राजा सजी महाले सौके कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. 1 करोडचा बंगला, 40 लाखाची समोर गाडी, अंगावर बायकोच्या 50 तोळ सोनं, तुझ्या अंगावर 40 तोळ सोनं, आणि तुला बाप कळत नाही, तुला आई कळत नाही. अरे तू महाराष्ट्र किती पण शिव्या घालू दे बघ, महाराजांच्या विचारांच्या वरती चालतोय बघ. समाधी जवळ गेलो तेव्हा अंगात सर्र झालं बघ, माझ्या दर्शन दिलं बघ आपल्याला. ऐक पोरी, म्हणून सांगतो बघ शेवटचा विचार थांबतो बघ. हे बघ, फक्त हसून जाऊ नको. 10वीला आहेस 12वीला आहेस ना, नापास झालीस तरी चालेल पोरी. हे बघ,
प्रत्येक जण तुला सांगतोय ना डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं. आज जरा मी वेगळं सांगतो बघ. नापास झालीस तरी चालेल पोरी, पळत पळत जाण बापा समोर उभी राहा. पप्पा पप्पा, गेला विषय माझा, तुझा बाप काय करेल मी तुला सांगतो. एका क्षणासाठी त्याला वाईट वाटेल, पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणेल, पोरी गेलं वर्ष तर जाऊ दे, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस, अजून एखादा गुंठा विकावा लागला तर चालेल, अजून कर्ज काढावं लागलं तर चालेल, तुझा बाप आहे ना तुझ्या पाठीशी. ए पोरी पोरा, म्हणून सांगतोय 10वीला नापास झालास तरी चालेल, 12वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. नाही डॉक्टर झालास तरी चालेल, नाही इंजिनियर झालास तरी चालेल, नाही वकील झालास तरी चालेल. अगदी गावच्या भाषेत आणि माझ्या भाषेत सांगतो बघा, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल, 72. पण पोरी, आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरी, आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या आईला मान खाली घालावी लागेल. त्याचा अध्यात्म सांगतो बघ पोरी, मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे पोरीनो, चूक. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत का? मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत बघ पोरी. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात बघ. पण जर पोरी तुझ्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर रोज बापाची चिता घरात जळत असते पोरी. रोज त्या चितेला तू अग्नी देत असतेस. आणि मरण येत नाही म्हणून शरीरानं तुझा आई बाप जिवंत असतो, पण मनानं रोज तुझा आई बाप कणाकणानं मरत असतो. आणि हे बघ, तो बाप फक्त तुझ्यामुळे मरत असतो. म्हणून आज या अध्यात्माच्या भूमीमध्ये सांगतोय बघ, आचार्यांचा आशीर्वाद घेऊन पोरी, आयुष्यात बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तर चालेल, पण आई बापाची मान खाली जाईल असं कुठलंच कृत्य तुझ्या हातून होणार नाही बघ पोरी. एवढी शपथ घेणीतनं उठ बघ पोरी. आणि म्हणून सांगतोय, आज घरी जायचं, आज घरी जायचं आणि तुझ्या आईला तू 2 प्रश्न केलेस ना ग पोरी. तुझ्या आईला तू 2 प्रश्न केलेस. आज बापा समोर जायचं आणि काय करायचं तुला सांगतो बघ. इथून घरी गेल्यानंतर कदाचित तुझा बाप तुला दिसणार नाही बघ पोरी, कारण रोज 2 वेळ जे अन्न तुझ्या ताटात येतं ना, ते अन्न रोज यावं म्हणून सकाळी 7ला बाप घराच्या बाहेर पडतो आणि रात्री 10 वाजता तुझा बाप घरात येतो बघ पोरी. कारण तुझ्या अंगावरची ब्रँडेड कपडे, तुझ्या पायातलं चप्पल आणि तुझ्या ताटात 2 घास रोज यावे म्हणून तुझा बाप सकाळी जातो आणि रात्री 10 वाजता येतो. पोरी, आज इथून जायचं बघ, आज इथून जायचं, आज इथून जायचं बघ. आणि आईला नाही सांगायचं मला भूक लागली, बापाची वाट बघत बसायचं बघ. आणि जसा बाप तुझ्या समोर येईल ना पोरी, पळत पळत जायचं आणि बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची की टच करून बापाच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे. त्या क्षणाला तुझा बाप तुला विचारेल, पोरी काय झालं ग पोरी, शाळेत कोण काय बोललं का, आई काय बोलली का, पोरी काय झालं पोरी, मैत्रिणी काय बोलल्या का. तेव्हा बापाला सांग, पप्पा पप्पा कोणी काही नाही बोललं पप्पा, पप्पा कोणी काही नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 2 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. पप्पा जेव्हा मी 2 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता. आई रागवली तर अंगणामध्ये मी येऊन उभी राहत होती. जेव्हा तुम्ही येत होता तेव्हा पळत पळत येऊन तुमच्या गळ्यामध्ये पडत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तेव्हा तुम्ही मला उचलून घेत होता, खांद्यावर बसवत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता, माझ्यासाठी घोडा होत होता पप्पा. मग मी तुमच्या पाठीवर बसत होती आणि माझा घोडा म्हणून तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. कारण मी 2 वर्षाची होते तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण आता मी मोठी झाले, मी आता कॉलेजला जाते, तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, फोनवरच का जास्त बोलतेस, आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा. मला तुमचा तिरस्कार वाटत होता पप्पा. मला काही लागलं तर मी आईला सांगत होते पण तुमच्या समोर येत नव्हते पप्पा. पण आज व्याख्यानाला गेली पप्पा आणि पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला पप्पा. म्हणून आज मिठी मारते पप्पा. आय एम सॉरी पप्पा, आय एम सॉरी पप्पा. हे पोरी, फक्त बापाला जाऊन मिठी मारून त्याला सांग, पप्पा
पप्पा, तुम्ही परत मला मिळाला पप्पा. तुझा बाप ढळाढळा रडेल बघ पोरी. आणि तुला सांगतो बघ का मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. मैत्रिणींच्या वाढदिवसाला जातेस ना, पैठणी खेळायला जातेस ना, मनोरंजन करायला सिनेमा बघायला जातेस ना, कधी तर कुठल्या तर अनाथ आश्रम मध्ये जा आणि 8-9 वर्षाचं पोरग एखाद्या थाळीमध्ये भात खात बसलेलं असतं. 8-9 वर्षाचं पोरग एखाद्या थाळीमध्ये भात खात बसलेलं असतं. त्या पोराला फक्त विचार तुझ्या बापाचं नाव काय. ते पोरगा हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून फेकत, आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही, मला बाप पण नाही, मला माझ्या आईनं कधी घास भरवला नाही, मला माझ्या बापानं कधी मिठीमध्ये घेतलं नाही, मी कधी माझ्या आई बापाच्या अंगा खांद्यावर खेळलो नाही, मला बाप पण नाही आणि मला आई पण नाही. हे मला नका विचारू माझ्या आई बापाचं नाव. 2 दिवसाचा होतो तेव्हा कोणीतरी या झाडाखाली आणून टाकलं होतं. तिथून मला आणून कोणीतरी या वृद्धाश्रमामध्ये, या अनाथ आश्रमामध्ये ठेवलं. मला आई पण नाही, मला बाप पण नाही. पोरी, बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय त्या पोराला बापाची किंमत विचार. जेव्हा तुझा बाप तुझा हात धरून तुला पुस्तक, जेव्हा तुझा बाप तुझा हात धरून तुला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना ग पोरी, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुला तुझं वाटतं पोरी, कारण तुझ्या पाठीमाग साला तुझा बाप उभा आहे पोरी. ते सगळं कपड्याचं दुकान पोरी तुला तुझं वाटतं, कारण तुझ्या पाठीमाग तुझा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालशील पोरी तो कपडा तुझा होतो पोरी, कारण तुझ्या पाठीमाग तुझा बाप उभा आहे. पोरी, एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास, एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास तर तुझा बाप म्हणतो दीदी आवडलाय ना ग कपडा, घे पोरी घे, पैशाचं मी बघतो. पोरी, सणासुदीला ती नवीन कपडे घालून जेव्हा तू सणासुदीला ती नवीन कपडे घालून जेव्हा तू फिरत असतेस ना ग, माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं बूट घेतला, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं, तेव्हा बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं आणि तुझ्या अंगावरची नवीन कपडे बघून त्याच्या मनात विचार येतो, जर माझा बाप असता तर आज माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग डोळं भरून तुमची नवीन कपडे बघत पळत पळत आपल्या घराकडे जात आणि आपल्या आईच्या गळ्यात पडून हंबरडा फोडत म्हणत, आया माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला ग, आय मला ग. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, तर आईला माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा आपल्या बापाच्या आठवणीत आणि आई आपल्या कुंकवाच्या आठवणीत. अहो का गेला हो लवकर सोडून, तुम्ही सोडून गेला. पोरगा आता मोठं झालंय, त्याला जुनं नवीन सगळं कळतं. किती दिवस फाटलेल्या कपड्यांना मी टाकं घालायचं हो. अहो हा समाज लाचार लांडग्यासारखा माझ्यावर तुटून पडतोय हो. सगळ्याला दादा मामा काका म्हणत तुमच्या पोराला मी वाढवते हो. का लवकर सोडून निघून गेलात. आणि ते पोरग आपल्या आईला हळूच म्हणत, आय माझा आबा मला लवकर सोडून का ग गेला. आय
माझा आबा मला लवकर सोडून का ग गेलं? आणि याचं उत्तर त्या माऊलीकडे नसतं. उरतात फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू आणि आसमंतात विलीन होणारे दोघांचे हंबरडे. म्हणून सांगतोय पोरी, हे पोरा, इथं तुझा जो बाप बसलाय ना, या बापाला बघायचं नाही. हे त्याचं फसवं रूप आहे बघ. हे बाप, महाराष्ट्रातल्या आणि सगळ्या भारतातल्या पोरांना मी सांगतोय, बापाला कधी बघायचं? कॉलेजची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या बापाला बघायचं. त्या बापाच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, अहो अंडरवेअर फाटलेत की तुमचे, बनीन फाटलेत, घ्या की 2 नवीन. तुझ्या आईला म्हणतो, गप ग, पोराचं शिक्षण चाललंय. तुझी आई शेवटी दुकानात जाते, तुझ्या बापासाठी 2 अंडरवेअर आणि 2 बनियन घेऊन येते, तेव्हा तो देव माणूस अंगावर चढवतो. त्या देव माणसाच्या तोंडावर थुंकून जाता तुम्ही नालायक हरामखोरांनो. त्या देव माणसासमोर तू व्यसन करतोस. जीवो और जीने दो कहा बुद्ध ने, कहा महावीर ने हमसे. एखादा सूक्ष्म जीव सुद्धा मरू नये ही आमची संस्कृती, आणि साला तू धाब्यावर जाऊन आज मटण खातोस, तू मांसाहार करतोस. एखादा जीव सुद्धा, सूक्ष्मातला सूक्ष्म जीव सुद्धा माझ्या हातून मरू नये हा आमचा धर्म सांगतो, आणि जिवंत आई बापाला जिवंतपणी पोरी तू मारतेस. जिवंतपणी आई बापाला नागडं उघड करता तुम्ही. कुठली संस्कृती शिकला रे? कुठल्या 21व्या शतकामध्ये आला? पोरी, बाप तुझ्या हातामध्ये मोबाईल देतो, नालायकानं. तुम्हाला माहिती आहे का तो मोबाईल कसा आलाय तुमच्या हातामध्ये? आईला धमकी देता, मोबाईल नाही दिला तर आत्महत्या करेन, मोबाईल नाही दिला तर मी अभ्यास करणार नाही. जेवणाच्या ताटावरचा बाप उठतो, पोरगी काहीतरी जीवाला करून घेईल म्हणून. 20,000 त्याच्याकडे असतात आणि 20,000 मित्राकडे भिकाऱ्यासारखा मागून आणतो ग. आणि दुसऱ्या दिवशी तुझ्या हातामध्ये मोबाईल ठेवतो, आणि त्या मोबाईलवर कुठल्या तर नालायक हिरोईनचे फोटो तू ठेवतेस, पण खरा नायक तुझा बाप. त्या बापाला मात्र लाचार करून पायाखाली घेतेस. ए नालायक हरामखोर. आणि मग अशा शिव्या मी देतो महाराष्ट्रात. थोडासारखा जपलाय बाग. ट्रिबल शार्प करण आवाज दे. हे बाग पोरी, 20 वर्षानंतर जेव्हा तुझं लग्न ठरतं ना ग, 2 मिनिटात ऐक बघ. थांबतो बघ इथं. आज ऐकणं काळाची गरज आहे. हे बघ, आज बापासाठी तुला बसावं लागल. पोरा, वय माझं, या वयामध्ये सुद्धा बाप डोळ्यासमोर येतो, टच करून डोळ्यात पाणी येतं बघ. गाडी निघाली की पुढे 4 गाड्या, माग 4 गाड्या महाराष्ट्रात भारतात लागतात बघ. माझ्या चांगल्या चांगल्या हॉटेलला ठेवतात बघ, पण साला घरासमोर गाडी गेली की घरातून माझा बाप बाहेर येत नाही बघा आज. आणि मलाही माझ्या बापाचं चप्पल आज अंगणात दिसत नाही बघ. माझा बाप मला लहानपणी सोडून गेलाय. काय तळमळ असते सालान बापानंतर, ती आई कशी वाढवते या डोळ्यानं बघितलंय बघ. म्हणून तुला सांगतोय, नशीबवान आहे, श्रीमंत आहेस, तुझा बाप तुझ्या घरात आहे. नको लाचार करू त्याला. तुझं लग्न ठरतं ना पोरी, तुझं लग्न ठरतं बघ. सगळ्या घरात आनंद असतो बघ, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. चांगला जावई मिळाला, चांगलं घरानं मिळालं, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप हंबरडा फोडून रडत असतो. कारण बापाला कळतं काही दिवसात माझी लेक कायमची भुर्र करून उडून निघून जाणार. साला आईच्या डोळ्यात पाणी आलं तर आईला ओरडतो, रडायचं नाही बाप. काही महिन्यात आपली लेक निघून जाणार आहे, रडत नाही घालवायची तिला. पण बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं बाथरूम मध्ये जातो ना, आंघोळीचं पाणी डोक्यावर ओतताना त्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून रडतो साला. आणि बाहेर आल्यानंतर आई म्हणते, अहो डोळे का हो लाल? अगं साबण गेला डोळ्यात. ए नालायक पोरी, साबण नसतो गेलेला ग, तुझ्यासाठी बाप तुझा रडलेला आहे ग.
चला तुम्हाला हा बाप कळेना. लग्नपत्रिका छापून आल्या सगळ्या वेदना इथं दाबून धरतो बघितलं आणि हसत हसत पाहुण्या पायांना लग्नपत्रिका द्यायला जातो. यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला, सहकुटुंब सहपरिवार 2 दिवस अगोदर यायचं, हसत हसत लग्नपत्रिका देतो आणि जसा पाठमोरा होतो हंबरडा फोडत घराकडे येतो. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझं पाखरू कायमच उडून जाणार आहे. 12:30चं तांदूळ असतं, नवऱ्याबरोबर नटून थटून अशी तू लग्नाच्या बाहुल्यावरती उभी असतेस बघ. मंगलाष्टका संपतात बघ, वाजंत्री वाजवत असतात, प्रत्येक जण भेट वस्तू द्यायला आणि भेटीसाठी आशीर्वादासाठी प्रत्येक जण वर येतो. तूही आशीर्वाद घेत असतेस आणि त्या लग्न मंडपात जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो. आत लय दुःख असतं पण चेहऱ्यावर हास्य असतं, कारण जबाबदारी खांद्यावर असते. साला त्या बापाच्या फिरत असतो हसत हसत. जेव्हा पोट भरून जेव्हा माझ्या दीदीचं लग्न आहे, लहान पोरानो लाडू जिलेबी घरी घेऊन जावा, आपल्या दीदीचं लग्न आहे. जेवणवाल्या किती ताट एक्स्ट्रा होऊ दे, तू भिवू नको, मी आहे ना, पोट भरून घाल जेवायला. पोरी बघता बघता 3 वाजतात, सगळा लग्न मंडप मोकळा होतो आणि तुझ्या नवऱ्याचा हात धरून जशी लग्नाच्या बाहुल्यावरून तू खाली येतेस ना पोरी, त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते बघ, पळत येते तुझ्या गळ्यात पडते. पोरी 20 वर्ष बापानं तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आज आम्ही आता परक्यासारखं एका कोपऱ्यात उभं राहायचं ना, आमच्या समोरून निघून जाशील की ग पोरी. हे पोरी आज घरी कसं जाऊ, मम्मी मम्मी करत माझ्या माग पळणार माझं लेकरू मला दिसायचं नाही. उगाच रुसून बसणार माझं लेकरू मला दिसायचं नाही की ग पोरी. ए पोरी आज कोणाला सांगू, तुझा बाप माझ्या बरोबर सकाळी भांडण करून गेलाय आणि भांडण करून गेल्यानंतर दिवसभर बाहेर काही खात नाही ग. त्या बापाला फोन कर, त्याला काहीतरी खायला घालू दे. आज कोणाला सांगू, मला स्वयंपाकात मदत कर. तुझी आई हंबरडा फोडून रडत असते, तू आईच्या गळ्यात पडून रडत असतेस आणि इतक्यात तुझा 7वीचा भाऊ तुला म्हणतो, दीदी परत कधी येणार ग? आणि याचं उत्तर पोरी तुझ्याकडे नसतं आणि भावाला म्हणतेस तांदूळ पडेपर्यंत आई बाप मला कळाला नाही, पण मंडप सोडताना मला आई कळाली. पोरा तू आई बापाला उलट सुलट बोलू नको. तुझी मावशी रडते, तुझ्या मैत्रिणी रडतात, सगळा लग्न मंडप रडत असतो, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. बाप तिथं पळत पळत येतो. सगळ्यांना ओरडतो, का रडताय, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, कोणी रडायचं नाही, चला तिला हसत हसत पाठवा. तुझा बाप तुझा हात धरतो, तू नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. त्या गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन जातो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत पोरी तुला म्हणतो, चल जा पोरी चल जा, रडायचं नाही. तुझी गाडी निघून जाते, तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनात ठेवलं, हे का केलंस ते का केलंस, आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चोख, पोरी चोख, तुझा बाप रडला पोरी, पण तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी इथं थांबतो बघ. जशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, तुझं किती रे पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. जेवणवाल्या झाक जेवण बनवलं होतंस, लोक बोट चाटत शिवले, किती एक्स्ट्रा पैसे झालेत, हे घे. वाजंत्रीवाल्या 1000 जास्त बघ तुला, 1000 जास्त बघ तुला. पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिक्कारी होतो. पोरी
जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं उधळतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. तुझ्या घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुण आणि उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी काढतो, त्या ओढणीनं स्वतःच डोळं पुसत त्या ओढणीचं मुख घेत माझी दीदी दीदी करत रात्रभर ती ओढणी उशाला घेऊन जो झोपतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. ए पोरा, मग अशा बापाला लाचार करणार आहेस का? अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का? अशा बापाला वृद्धाश्रमामध्ये ठेवणार आहेस का? ए पोरी, ए पोरी, ए महाराष्ट्रच नाही तर भारतभर ग रोज एका गावातला एका शहरातला एक बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ. आणि जिथं उभा असतो तिथली सगळी जमीन अशी अश्रूनं भिजवत ग, अश्रूनं भिजवत पोलिसांना म्हणतो साहेब काही वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, काही वाटेल ते करा माझ्या पोरगीला शोधून काढा. कॉलेजला म्हणून गेली साहेब आणि 2 दिवस झालं घरीच आली नाही साहेब. साहेब कुठं शोधू तिला साहेब? साहेब पाहुणे पै फोन करतायत, कुठं आहे पोरगी, कुठं आहे पोरगी, कुठं आहे पोरगी? काय सांगू साहेब, वाघासारखा फिरत होतो, चेहरा लोकांचा चुकवत पोलीस स्टेशनला येतोय हो साहेब. साहेब तासाभरात तिची आई मरल साहेब. साहेब ती पळून जाताना साहेब तिला मी दिसलो नाही का साहेब? माझ्या फाटकी कपडे तिला दिसली नाहीत का? तिच्या अंगावरची ब्रँडेड कपडे तिला दिसली नाहीत का? ए पोरीनो, नालायक हरामखोरानो, ए उरपाट्या काळजाची औलाद तुझी, ए कोण तर 2 महिन्यासाठी किंवा 2 वर्षासाठी तुझ्या आयुष्यामध्ये काय येतो? ए तुला एखादं कॅडबरीचं चॉकलेट काय देतो, गाडीवरून तुला फिरवतो, काय नाश्ता काय देतो, तुझ्या फोनवर बॅलन्स काय मारतो आणि 20 वर्षाचा बाप तुझ्यासाठी तुला दुश्मन वाटायला लागतो. त्या 20 वर्षाच्या बापाच्या तोंडावर थुकून त्या हरामखोरासाठी निघून जातेस. कोण तर तो ट्रक ड्रायव्हर, कोण तर तो शिपाई, कोण तर तो व्यसन करणारा गांजा पिणारा आहे संस्कारहीन पोरग. तुला तो श्रेष्ठ वाटतो आणि 20 वर्षाच्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं. त्या बापाच्या तोंडावर थुकून निघून जाताना तुला लाज वाटत नाही का ग पोरी? तुला लाज वाटत नाही का? तुझ्या बापानं जगायचं कसं, तुझ्या आईनं जगायचं कसं? ए पोरी कसं जगायचं मला सांग, या प्रश्नाचं उत्तर दे आणि मग इथून निघून जा. बाग आज नाही तर परत कधीच नाही. बाग मी बोलत नाही. बाग स्वामी महाराज माझ्या मुखातून बोलतायचा आदेश आहे त्यांचा, समजून घ्या बाग पोरी. आज शपथ घ्यायची आहे बघ. का लाचार करतेस बापाला? कशासाठी लाचार करतेस बापाला? आणि जर जायचं असेल ना पोरी, बाग निघून जा ग. एवढ्या गुरपाट्या काळजाची आहेस तो. पोलीस स्टेशनला हजर केल्यानंतर बापाकडे हात दाखवून म्हणतेस ग पोलिसांना या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. नालायक हरामखोर. 1 वर्षाची होतीस तेव्हा आई भांडून गेली बघ बापाकडे तुला टाकून. तेव्हा तुझी शी सुद्धा त्यानं काढली ग, तुझी सू सुद्धा त्यानं काढली ग. छातीला घेऊन झोपला ग आणि तुझ्या आई समोर जाऊन दंडवत घातलं. राहू दे ग, भांडू नको, आपल्या लेकीसाठी परत चल. पोरी तो बाप तुला दुश्मन वाटायला लागला, त्या बापाला ओळखत नाहीस आणि त्याच बापावर केस करतेस. या माणसापासून आम्हाला धोका आहे म्हणून. निर्लज्ज अवलाद तुझी अशी कशी उरपाट्या काळजाची या 21व्या शतकात निघालीस ग? बापाच्या तोंडावर थुंकून जायचंय ना, जा. पण 20 वर्षाच्या बापानं तुला खाऊ घातलं, त्या बापाला सांग पप्पा आज मला अन्नाचा घास तुम्हाला भरवायचा आहे. बाप आनंदानं उड्या मारेल. पोरी लई दिवस झालं मनसोक्त जेवलं नाही, जा अन्नाचं ताट तयार करून ये. स्वयंपाक घरात जा, बापाचं अन्नाचं ताट तयार कर, पण त्यात चोरून विष घाल पोरी, विष घाल. विषानं भरलेला तो घास बापाला चार. तुझ्या डोळ्या देखत तुझा बाप मारू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ आणि मग पोरी निघून जा. कारण तू गेल्यानंतर तुझा आई बाप जगू शकणार नाही बघ. मरण येत नाही म्हणून शरीरानं जिवंत असेल, पण तुझा आई बाप रोज मरणाची वाट बघत बसेल म्हणून सांगतोय पोरी, आज नाही तर परत कधीच नाही. या राष्ट्रातली एक ही पोरगी 2025 पर्यंत एवढं मोठं वादळ करा
एवढं मोठं वादळ करा, कुठल्याही खोट्या प्रेमासाठी आपल्या आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. कारण ही माती बुद्धांची आहे, ही माती भगवान महावीरांची आहे, ही माती बसवेश्वरांची आहे, ही माती स्वामी विवेकानंदांची आहे. परक्याच्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा देणाऱ्या माझ्या छत्रपतींची ही माती आहे. आणि स्वराज्यासाठी धर्मासाठी जिवंत तुकडे करून घेणाऱ्या संभाजी राजांची ही माती आहे. स्वतःच पोरग गेलं तरी असे गेले कोट्यान कोटी रडू काय मी एकासाठी म्हणणाऱ्या माझ्या गाडगे बाबांची माती आहे. आणि ही माती आमच्या महाराजांची, स्वामी महाराजांची ही माती आहे. आणि हे विचार आहेत आणि हीच ती पावन भूमी आहे. आणि इथं मी तुम्हाला सांगतोय पोरीनो, जीव गेला तरी 72 पोरा, बापाची ना आईची मान खाली जाईल असं कुठलंच कृत्य तू करायचं नाहीस बघ, कधीच करायचं नाही. आणि म्हणून तुला सांगतो बघ, व्याख्यान संपवत असताना शेवटच तुला सांगतो बघ, आज जरा माझ्या नजरेतून एक बाप तुला दाखवतो बघ, आणि मग तू इथून उठून जा बघ. रोज बापाला बघतेस बघ, आप कळायला पाहिजे बघ, तुला आई कळाली पाहिजे बघ. नसल तुला बाप तर मी तुझा बाप आहे बघ, नसल तुला बाप तर इथला बसलेला प्रत्येक साधक तुझा बाप आहे बघ. पोरी हे बघ, ए पोरी हे बघ, मी तुला तुझा एक बाप दाखवून देतो बघ. रोज तुम्ही तुमचा बाप तुमच्या नजरेने बघता, आज जरा माझ्या नजरेतून एक बाप बघा. फक्त कुठला बाप आलाय का आपल्या लेकी बरोबर इथं कार्यक्रम बघायला, जरा हात वर करा. 1 2 3 बाप, जे बाप इथं आलेले आहेत, यस, फक्त जरा माझ्यासाठी उठून उभे राहा. सर एकदा माझ्या नजरेतून जरा पोरीनं तुमचा बाप मी तुम्हाला दाखवतो. एकदा उभे राहा, हात वरती केलेले सगळे बाप जरा एकदा जागेवरती उभे राहा जरा, आणि जरा पुढे या 1 मिनिटासाठी. प्लीज कम हिअर, प्लीज कम हिअर. इथं या, इथं या. आई आली तरी चालते. आई आले का? आई आले आपल्या लेकी बरोबर कार्यक्रमाला. इथं या, इथं उभं राहा जरा पोरीनं. हा तुमचा बाप आहे, जो बाप मगापासून 1.5 तास मी तुम्हाला सांगायला लागलोय, 2 तास मी तुम्हाला मगापासून बाप 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 आणि आई सांगायला लागलोय. रोजच तुम्ही घरामध्ये तुमच्या आई बापाला बघता, आज जरा माझ्या नजरेतून जरा तुमच्या बापाला बघायचा आहे. हाच बाप मी मगापासून सांगत होतो बघ, ज्या बापासाठी तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले बघ, आणि ते अश्रू आज तुझ्या काळजामध्ये गेले पाहिजे, तर परिवर्तन झालं पाहिजे बघ. हा तुझा बाप आहे बघ पोरी, एकदा तुझ्या डोळ्यानं बघ, मला जरा दाखवून द्यायचा आहे. मातानं तुमचा हा कुंकू आहे बघ, तुझ्या पोरीचा हा बाप आहे बघ. रोज तुम्ही याला घरात बघता, पण आज जरा माझ्या नजरेतून बघायचा आहे, हा बाप आहे. कोणाचे पप्पाही जरा हात वरती करायचंय, कोणाकोणाचे पप्पाही जरा हात वरती करायचंय. समोर उभे राहिलेले पप्पा कोणाकोणाचे आहेत, जरा हात वरती उभं करायचं आणि उभं राहायचंय जागेवरती उभं राहा. लवकर लवकर उभे राहा. पप्पा हे समोर कोणाकोणाचे आहेत, मम्मी कोणाकोणाचे समोर, जरा पुढे या लवकर. इथं या, इथं या, इथं या लवकर, इथं या सगळ्यांनी. चाल लवकर. कोणाकोणाचे पप्पा आहेत, कम दिस साइड. ए बेबी कम हिअर, कम हिअर, कम हिअर, फास्ट कम हिअर. इथं ये, इथं 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 उभी राहा, माझ्या समोर उभी राहा. इथं उभे राहा. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर उभे आहेत, इकडे ये, इकडे लवकर. दीदी कम फास्ट, चाल लवकर इकडे. पोरीनं जरा माझ्या नजरेतून आज तुमची आई आणि तुमचा बाप मला दाखवायचा आहे. सगळ्यांचे पप्पा सगळे आले का इथं? बरोबर आहेत सगळे समोर. पोरीनं आता ऐका जरा माझं. पोरीनं कोण आहे अजून? कोणाचे पप्पा आहेत? कोण राहिलंय? नाही ना? चला हे बघ पोरी, आईशिवाय आमचं आयुष्य नक्कीच नाही बघ. आई नसती तर आम्ही नसतो, आणि आपल्यासाठी आई सतत रडत असते ना. आपल्याला असं वाटतं की फक्त आईच आपल्यासाठी रडते, पण पोरीनो आईची शपथ घेऊन सांगतो, आई इतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त आपल्यासाठी आपला बाप हंबरडा फोडून रडत असतो बघ पोरीनो. हे बघ पोरी, हा तुझा बाप समोर उभा आहे बघ पोरी, हा तुझा बाप समोर उभा आहे बघ, ही तुझी आई समोर उभी आहे बघ. एकदा पळत जा पोरी, तिथं जा आणि आपल्या बापाला एकदा कडकडून मिठी मार. जा पोरी, एकदा अशी मिठी मार, एकदा कडकडून मिठी मार पोरी. जा आपल्या बापाला कडकडून मिठी मार. हे बघ पोरी, हा तुझा बाप आहे बघ, तुझ्यासाठी जगणारा, आयुष्यभर तुझ्यासाठी झटणारा. हे बघ पोरी, या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार आहे का? या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का? पोरी, हाच बाप आहे बघ आंघोळीच्या वेळेला रडणारा. हाच बाप आहे बघ स्वतः अंगावर फाटके कपडे घालणारा, पण तुला ब्रँडेड कपडा घालणारा. या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार आहे का पोरीनो? या बापाला लाचार करणार आहे का पोरीनो? हा बाप नसता तर तुम्ही नसता. हे बघ, या बापाच्या डोळ्यातला अश्रू, हे बघ चुकीचं आहेत का, खोटं आहेत का पोरी? हा बाप रडतोय, हे अश्रू कुठनं उसने मागून त्याला आणले का पोरी? नाही ग पोरी, हा तुझा बाप आहे बघ. बघ, आईपेक्षा जास्त फक्त रात्रीच्या अंधारात आणि जिथं काम करत असेल तिथं एकांतात बसून रडणारा एकच देव माणूस या जगात आहे, ज्या देव माणसाचं नाव बाप आहे बघ पोरी. हे पोरीनो, एकदा तुमचं डोकं बापाच्या पायावर टेकवा. चला टेकवा लवकर, एकदा बापाचा आशीर्वाद घ्या. पोरीनो, हा तुमचा विठ्ठल आहे, हा तुमचा तिरुपती आहे, हा तुमचा शिर्डीचा साईबाबा आहे, हा तुमचा देव आहे.
या देवाला पोरीनो नका ग पोरीनो. हे तू या वयामध्ये फक्त शिक. हे पोरा तू मोठा हो. जगातला राजकुमार तुझ्यासाठी आणून उभी करण्याची ताकद या देव माणसामध्ये आहे बघ. या देव माणसाला लाचार करू नको. या देव माणसाला रस्त्यावरून फिरवू नको पोरी. या देव माणसाला रस्त्यावरून फिरवू नको. बस पोरी, अजून काय सांगू पोरी तुला. ए पोरी, एवढं सांगून जर तुला बाप नाही कळाला पोरी तर माणूस म्हणून तू जन्माला आलीस, पण जनावरापेक्षा खालच्या स्तराला जाऊन तू वागू लागलीस बघ. हे 4 महिने एखादं कुत्र जरी आपण पाळलं आणि त्या कुत्र्याला जरी लांब सोडून दिलं तर ते कुत्र सुद्धा पळत परत त्या घरात येतं ग पोरी. आणि हा तर तुझा बाप आहे. कसं काय जाऊ शकतेस ग. हे कशी शकतेस. एवढं काय विज्ञान आलं, एवढं काय तू मोठी झालीस ग. जन्म दिलेला आणि याच बापानं तू 1 वर्षाची होतीस तेव्हा तुझी शी काढली, तुझी शू काढली. 1 तास घरी लेट आलीस तर रडत फिरत असतो. 50 फोन करतो, दीदी आले का तुमच्याकडे, दीदी आले का तुमच्याकडे, माझी पोरं आले का तुमच्याकडे. हा तो बाप आहे. प्रखड वक्ता, वास्तववादी वक्ता महाराष्ट्राला आणि देशाला रुचत नाही, पण जीवात जीव आहे तोपर्यंत खरंच बोलणार. बस या बापाला लाचार करू नका. हे पहिलं पुष्प. मी निमित्त आहे. वसंत हंकारे इज अ नथिंग. माझा फक्त शरीराचा उपयोग करून घेतायत हे सगळे महात्मे आणि त्यांचे विचार जो बाप बोलू शकत नाही. कारण तुम्ही आत्महत्या करता. तुमच्या त्या मेलेल्या शरीराला बापानं कशी आग द्यायची ग. म्हणून बाप तुम्हाला काही बोलत नाही. तो बाप आज या शरीरातून बोलवून हा ब्रह्मांड घेतोय. बस मी फक्त निमित्त आहे. हा बाप प्रथम पुष्प. आज इथं मी गुंफायला आलो होतो. मुखातून काही चुकीचे शब्द गेले असतील तर तुमचं लेकरू समजून मला माफ करा. आणि जे काही तुम्हाला आवडलं ते सगळं ब्रह्मांडाचं आहे. एवढंच बोलतो. आणि माझ्यासाठी जर या भगवंताकडे काय मागायचं असेल तर ध्यानाला बसाल तेव्हा माझ्यासाठी मातानो भगिनीनो एवढंच मागा. आमच्या महाराष्ट्राचा एक पोर अखंड विश्वावर माणुसकी पेरण्याचा प्रयत्न करताय. त्याचा आवाज असाच वाघासारखा राहू दे, त्याची नजर अशीच तीक्ष्ण राहू दे, त्याचं शरीर असंच निरोगी राहू दे. कारण एका आईचा आणि बहिणीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो. एवढं बोलतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय भारत. खूप खूप धन्यवाद सर. सत्य किती टोकदार असू शकतं याचा आज आपण अनुभव घेतला. या पहिल्या पुष्पाला तुम्ही गुंफल्याबद्दल हंकारे साहेबांचं मनपूर्वक आभार. उद्या संध्याकाळी बरोबर 7 वाजता आपण अनिकेतजी आमटे यांचं व्याख्यान इथे ऐकणार आहोत. आणि सुरुवातीला आपण जसं म्हणालो आपण येणारच आहोत, पण आपल्या बरोबर आणखीन 2 जणांना घेऊन येणार आहोत आणि या व्याख्यानमालेचा आस्वाद घेणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.